कसारा पोलीस स्टेशन हद्दीतील वाघवाडीत हरी वाघची निर्घृण हत्या. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी. कसारा पोलीस स्टेशन हद्दीतील ढाकणे ग्रामपंचायतीमधील वाघवाडी येथे घडलेल्या हरी वाघ यांच्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी हरी वाघ हे नेहमीप्रमाणे बैल घेऊन आपल्या शेताकडे जात असताना गावातील रामा शीद याने त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात हरी वाघ गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोणतीही चूक नसताना हरी वाघ याला आपला जीव गमवावा लागल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आरोपीला लवकर जामीन मिळाला किंवा त्याच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात अशा प्रकारच्या गंभीर घटना त्याच्याकडून पुन्हा घडू शकतात. त्यामुळे पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीस कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. 7च्या सुमारास हरी कमळू वाघ हा स्वतःचे बैल हा घेऊन जात असताना अचानकपणे मागून हे रामादेवशीद या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा निष्पाप बळी गेला. तर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सगळ्या त्याच्या कुटुंबियाच्या वतीनं अशी एकच मागणी आहे की आरोपीला जास्तीत जास्त कठोरात फाशी सजा कशी होईल असे आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे. बुधवार दिनांक 3/6/2026 रोजी सकाळी ते स्वतःचे बैल घेऊन जाताना अचानक रामादेवशीद निघाला आणि त्याच्या डोक्यात दांडकाचा मार दिल्यामुळं ते जागच्या जागीच बेशुद्ध पडलं. बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी आम्ही खर्डीला घेऊन जाताना अचानक तिथंच डॉक्टरने मृत घोषित केल्यामुळं आम्ही ते हे केलं नाही आणि परत आलो. मग पोलीस कंप्लेंट केली आणि त्याचा जुना काय वाद नाही, भांडण नाही, काय तंटा नसताना अचानक त्यांनी डोक्यात त्याच्या मार उठवलं. तर आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने अशी शिक्षा आहे का तो जर अचानक कधी सुटून आला तर परत गावाला त्रास होणार आहे अशी सर्वांची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे त्याला ते कामची सजा व्हावी अशी आमची सर्वांची मताने आम्ही मान्य करणार आहे. मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं आहे अशा पद्धतीने ही गोष्ट खरी आहे का? नाही, शक्यतो ही गोष्ट खरी नाही. लोकांना असा गैरसमज झालेला आहे कारण तो नेहमी असं चाळे करतो, असं बर बघतो. लोकांना असा गैरसमज होतो का मनोरुग्ण आहे, वेडावलेला आहे. प्रत्यक्षात तो स्वतःच्या मुलांना जेवण खावण देतो, चांगलं रानात जातो, सगळं काम धंदा करतो. मग कशावरून तो मनोरुग्ण आहे? त्याची काय वैयक्तिक काही दुश्मन होती? नाही, वैयक्तिक काहीच नाही दुश्मनी. या अगोदर कधी नाही भांडण वगैरे नाही काही? न्यूज रिपोर्टर, युनिक महाराष्ट्र न्यूज, कसारा.